नमस्कार. हे आहेत आमच्या आत्या गंगाबाई दत्तराव गोपणे. यांचं शिक्षण यांचं वय 75 आहे आणि शिक्षण त्यांचं 4थीपर्यंत मला वाटते 56-60च्या काळातला असेल, 1960च्या. त्यावेळेस त्यांना गणिताचा जो अभ्यासक्रम होता त्यावेळेस जे गणित जुळून यायचे किंवा पाढे असायचे ते पाढे त्या आत्याला आमच्या 30पर्यंतचे आहेत. ते 30पर्यंतचे तर पाढे आपल्याला माहीत असतील, परंतु एक त्यांच्या काळामध्ये एक पावकी, निमकी आणि की दुसरं काय सवाकी अशी त्या एकाच जे एक अंक असतो त्या एक अंकाच्या 4थ्या भागाची सुद्धा पाढे त्यांना आजही पाठ आहेत. मी जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे येतो तेव्हा ते त्यांच्याकडून ते ऐकायला मला खूप आवडते, कारण ते आपल्याला सुद्धा ऐकल्याने लक्षात येणार नाही की ही कुठली उजळणी आहे. का त्यांच्याकडून आता ऐकून घ्यावी. मन आत्या एक पाव पावकीपासून कर. हो, एक पाव, बी पाव अर्धा, 3 पाव, 4 पाव 1, 5 पाव सव्वा, 6 पाव दीड, 7 पाव पावणे 2, 8 पाव 2, 9 पाव सव्वा 2, 10 पाव अडीच. अजून कोणती येते? 11 पाव पावणे 3, 12 पाव 3, 13 पाव सव्वा 3, 14 पाव 3.5, 15 पाव पावणे 4. असे वेगामध्ये ते एकदम ओघात आणि वेगात न चुकता न अडकळता म्हणतात. म्हणजे पावालाच पाव, अर्धा पाव, 1, सव्वा, दीड, 2 हे एकदम वेगामध्ये त्या काळात त्यांना शिकवण्यात येत होतं. त्यांना आजही पाढे कितीच्यापर्यंत येते पाढा? आता इसरली म्हणजे 28चा नाही, फावून मी वाचतो. हो, ते फावून नाही, पण तिचं सोपं आहे. 24चा 23चा म्हणणं अडखळ येते की नाही कोणाला माहिती. म्हणाल येईल तेवढा म्हणा, जे तुला पूर्ण येते ते म्हण. बरं, तुमचं किती शिक्षण झालं? तो 4थी ते म्हणजे तेली मास्तर होता आम्हाला गावात ना. तेव्हा जिल्हा परिषद शाळा वगैरे कुठं भरायची? नव्हती, कुठं शाळाच नव्हती. एकच मास्तर मास्तरच होता, त्याच आम्ही शाळेत होतो. किती मास्तर होती? एकच ते खानगी, त्याला महिनाभर जेव घालणं लाग आणि रुपया महिना. बघा, त्या यांच्या काळात शिक्षक शासनात तर्फे नेमण्यात येत नव्हता. कुठल्या तरी एखाद्या गावात शिकलेला व्यक्ती येऊन तो शिक्षक असायचा. गावातील लहान मुलं जे असायचे विद्यार्थी त्यांना आज जसं आपण ट्युशन म्हणतो ना, तसंच गावातील पालक आपल्या मुलाला शिक्षण देण्यासाठी त्या गुरुजींना एक गुरुदक्षिणा म्हणून 1 रुपये 2 रुपये असे द्यायचे. म्हणजे आमच्या आजोबांनी सुद्धा आपल्या कोठ्यामध्ये दिली ना जागा, त्या याच्यात होतो आम्ही. ते इसोनाथान घर बांधले ना तिथं. अजून संभाळण्याच्या त्या कोठ्यात नाही तेव्हा नाही, तेव्हा आम्हाला ही लयची झाली. अच्छा नंतर कोण? ती एकच शाळा पंचाबाई होती. मी किती विद्यार्थी होते तुम्ही? नाही, विद्यार्थी बकळे सोनाळकर माझा दादा आणि ती मानकरी समाजाला होता. तेव्हा आम्हाला वडील मात्र आमच्या संघ होते. रामेश्वर मामाची पुष्पा, शोभा होते आमच्या संघ, रघुनाथाची बहीण. बरोबर. बघा, अशा प्रकारचे त्यांच्या काळात किती एकूण विद्यार्थी किती 30-40-20 एक राहायचे. हो, असतील. पहिला दुसरा वर्ग 20-30 लोक असायचे आमच्या गावाची. आजची लोकसंख्या जवळपास 1700 आहे. पूर्वी 1000 म्हणजे 1000च्या बी कमी 500-600 असेल. त्यातून 20-25 विद्यार्थी असायचे, जे 1ली ते 4थीपर्यंत एकच सर असायचे. त्या सरांचं नाव काय? तेली गुरुजी म्हणून होतं. त्यांना आठवत नाही. आता 75 वर्ष आहे पूर्ण. केस पांढरे झालेत. समोरचे तेवढे काही दात त्यांची गेली, पण आरोग्य एकदम ठणठणीत आहे. कुठलेही आजार नाही आहे. आजही शेतातले कामं करते आमच्या आत्या. घरचे सुद्धा काम हाताला पडेल ते काम करत राहते. कधीही अशी शांत बसत नाही. आज मुद्दा म्हणून मी व्हिडिओ करण्यासाठी आमच्या आत्याला विनंती केली की एक छोटासा व्हिडिओ करू. ते आणि हे 1 2 3 सुद्धा म्हणते बरं. त्या काळात त्यांच्या नव्हतं, पण त्यांच्या नातवाची पुस्तकं ते घेऊन वाचते आणि स्वतः शिकली. त्यावेळेस ते इंग्रजी माध्यम किंवा इंग्रजी विषयही नव्हता त्याला. तरी 1 2 3 पण बरं. योगायोगानं एक मारा झालीत बघा. राम राम राम. मन 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अजून 11 12 13
50, 50, 60, 70, 80, 90. बघा म्हणण्याचा प्रयत्न. आणि त्यांना जेव्हा म्हणतात ना तेव्हा त्यांचे नातू आणि हे मुलं येऊन म्हणजे मजा घेतात त्यांची. कारण ती जो 18चं आहे 10 बनायल्यात किंवा 11 नंतर काय 11 म्हणाले. मग या शब्दांचं थोडंसं मुलांना थोडंसं, कारण त्यांना ज्ञात असल्यामुळं यांना येत नाही म्हणून हसू येतो. परंतु त्यांच्यात आजही शिकण्याची उत्सुकता आहे. आजही त्यांचे नातू जे आहेत त्यांची पुस्तकं आता आमची मराठी माध्यमाची पूर्ण वाचतात. त्यांचं वाचन आजही चालू आहे. चष्मा वगैरे लागलेला नाही. चष्मा आहे का? त्याचं माझी संध्याकाळी नातो हरिपाठ वाचता. हरिपाठ दिवसा बारीक अक्षर दिसते त्याच्यावर, त्या कॅलेंडरला बारकच दिसते. हो, असे ज्येष्ठ गावातले प्रत्येक गावात खेड्यामध्ये आहेत जे ज्यांना बघा विद्यार्थी हा ना काय वयाचा काही मायना नसतो. जो विद्यार्थी असतो ते आयुष्यभर काही नाही काही शिकत असतो. यातून म्हणजे आमच्या आत्याकडून हे आपल्याला लक्षात येईल. त्यांना फक्त मनातून आवड पाहिजे. त्यांनी अध्यात्मातले सर्व पुस्तकं गाथा ज्ञानेश्वरी याचं वाचन केलेलं आहे. आणि आपल्या नातवांपुरतं गाव आहे ना ते त्यातील गोष्टी आणि काही ओव्या सांगत असतात. खरं तर अशा ज्येष्ठांचं घरी रोजचे असल्यामुळं तेवढं सांगण्याचं महत्त्व नसते. परंतु जे नातू म्हणा मुलं म्हणा त्यांनी गांभीर्याने जर आपल्या पालकांचे ज्येष्ठांचं ऐकून घेतलं तर आपल्या जीवनामध्ये खरंच एक मोलाचं मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळते. आमच्या आत्या आहेत, त्यांना 2 मुलं आहेत आणि 1 मुलगी आहे. 2 मुली आहेत सॉरी. आणि दोन्ही मुलं हे निर्व्यसनी आहेत, एकदम मेहनती आहेत, कष्टाळू आहेत. शेतात पुन्हा गुरंढोरं सर्व आहे. एकदम समाधानी कुटुंब आहे आमच्या आत्याचं. आम्ही त्यांच्याकडं आलो गावाकडं आलो तर आवर्जून त्यांना आम्हाला भेट द्यायला त्यांच्या घरी जायला आवडत असते. एकदम आपुलकीने कुठे भेटली तरी घरी येऊन चहा पिऊन जा अशी म्हणत असते. त्यामुळंच एक प्रेम जवळ ओढ जर असेल तर माणूस नक्कीच येते.